बदल हवाय अशी ओरड अनेक जण नेहमीच करत असतात। भ्रष्टाचार होतोच, चिरीमिरी शिवाय काम होत नाही अशी नाराजी सुद्धा व्यक्त केली जाते। पण या विरोधात आंदोलन होत आहेत, पण प्रत्यक्षात जर आपण पाहिलं तर बदल घडवण्यासाठी प्रयत्न होताना तितकेसे प्रयत्न होताना दिसत नाहीयेत। हाच प्रयत्न करत चांगल्या प्रशासनासाठी पुण्यामधल्या परिवर्तन संस्थेचे मेंबर्स हे झटतायत। संध्याकाळी 4ची वेळ, पुण्यात फर्ग्युसन कॉलेजचा कट्टा। विद्यार्थी कॉलेज संपवून घरी जाण्याच्या तयारीत, पण परिवर्तन संस्थेच्या तरुणांची टीम कॉलेज आणि ऑफिस संपवून एकत्र आली आहे एका खास मिशनसाठी। मिशन आहे मतदार जागृतीचं। गेली 5 वर्ष परिवर्तनची टीम अशी अनेक कॅम्पेन्स राबवते। एक म्हणजे सामान्य नागरिक म्हणून जिथे जिथे शासनाला आपली मदत अपेक्षित आहे तिथे आपला जास्तीत जास्त सहभाग देणं हा एक भाग। त्यामुळे लोकांचा एकूण ह्या बाबतीतला अवेअरनेस वाढवणं हे एक काम। आणि दुसरं, आपण नागरिक म्हणून अतिशय जागरूक आणि सजग असणं गरजेचं आहे। म्हणजे जिथे काही चुकीचं घडतंय असं वाटेल किंवा जिथे कारभारात ट्रान्सपरन्सी नाही असं वाटेल तिथे ते रोखलंही गेलं पाहिजे आणि तिथे सांगितलं गेलं पाहिजे की नाही, आम्ही तुम्हाला निवडून दिलंय, त्यामुळे तुम्ही आम्हाला उत्तर द्यायला आणि योग्य काम होतंय का नाही ह्याच्यासाठी तुम्ही जबाबदार आहात, तुम्ही आम्हाला आन्सरेबल आहात। परिवर्तननं मतदार जागृती सोबतच विद्यार्थ्यांच्या फीचा प्रश्न, नगरसेवकांचं रिपोर्ट कार्ड, पालिकेच्या पार्टिसिपेटरी बजेटमधला लोकसहभाग इतकंच नाही तर आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्याचं कामही केलंय। बदल जो अपेक्षित आहे तो डेफिनेटली वोटिंग पर्सेंटेज मध्ये अपेक्षित आहे। जास्तीत जास्त लोकांनी घराबाहेर पडून मतदान करावं, कोणाला करावं ह्याच्याबद्दल आमचं कधीच काही म्हणणं नसतं। परिवर्तन ही एक संस्था आहे, ही एक NGO आहे आणि आम्ही कुठल्याही पॉलिटिकल पार्टीशी अफिलिएटेड नाही आहोत। पण आम्ही असं नक्की म्हणतो की आम्ही राजकीय आहोत किंवा आम्ही पॉलिटिकल आहोत। म्हणजेच काय तर लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये आपण ऍक्टिव्ह असणं अपेक्षित आहे। लोकशाहीत जर लोकच राजकीय नसतील तर त्या लोकशाहीला काय अर्थ आहे। परिवर्तनला कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांकडून खूप प्रतिसाद मिळाला। अनेक जण तर नोकरीला लागल्यानंतरही परिवर्तनमध्ये उत्साहानं काम करतात। खूप बरं वाटतं, खूप छान वाटतं जेव्हा लोक अप्रिशिएट करतात, जेव्हा लोक कुठलाही आमचा प्रोजेक्ट बघून हा बाबा हे छान झालंय असं म्हणतात किंवा रिस्पॉन्स देतात। जेव्हा आम्ही रस्त्यावर उतरून कॅम्पेन्स करतो तेव्हा लोक रिस्पॉन्स करतात। चांगलं वाटतं की आपण काहीतरी करतोय, नुसतं बोलत नाही, नुसतं चर्चा करत नाही, तर आपण काहीतरी कृती करतोय, त्याचं एक समाधान असतं, एक संतोष असतं। बदलाचं स्वप्न पाहणाऱ्या आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणांना परिवर्तननं व्यासपीठ तयार करून दिलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत, पुणे।